हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता आणि नीताज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे ना माझ्यासाठी खूप खास आहे आणि मी आज खरंच खूप म्हणजे खूप एक्सायटेड आहे. तर आज माझ्या म्हणजे काहीतरी छोटंसं असं स्वप्न ना पूर्ण होणार आहे. छोटंसं म्हणा किंवा मोठंही स्वप्नाचं ते आज पूर्ण होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही आज ब्लॉग माझा कंटिन्यू बघा आणि ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा. चला तर आपण ब्लॉग आता कंटिन्यू करूया. ज्या दिवशी आपल्यासाठी काही खास असेल ना त्या दिवशी आपल्याला कामांमध्ये ना खूप उत्साह वाटतं. तसंच माझं आज झालेलं आहे. आज मी ना सकाळी लवकर उठले. लवकर उठून माझी आज सर्व कामं आवरली गेलेली आहेत. स्वयंपाक राहिला आहे, बाकीची सगळी कामं आवरली आहेत. मग नाश्ता वगैरे झाला आहे मुलांचा. म्हटलं आता लगेच स्वयंपाक करायला घेते. तेवढ्यात त्यांना मला मशीनवाल्याचा फोन आला की मी 1 वाजता मशीन घेऊन येते. तोपर्यंत काही आमचा स्वयंपाक झालेला नव्हता. मग मी म्हटलं ना आता सुरुवात होते तर नाही म्हणायचं नाही. म्हणजे मी त्याला सांगणार होते की आता नका आणू, 4 वाजता आणा. म्हणजे पण म्हटलं नको, आता काहीतरी वस्तू घरात यायचं म्हणते, आपण नाहीने सुरुवात करायची नाही. म्हणून मी सांगितलं हो ठीक आहे घेऊन या. मग तोपर्यंत मी सगळं क्लिनिंग वगैरे आवरून घेतलं आणि घर क्लीन करून घेतलं आणि मग फ्रेश वगैरे झाल्यावर मी मुलांना सँडविचच बनवून दिले. म्हटलं काही जास्त आता स्वयंपाक वगैरे जास्त करण्यात माझा वेळ जाईल आणि मग मशीन अचानक आली तर मग सगळं राहून जाईल. म्हणून पटकन सँडविच बनवले आणि मुलांनाही खायला दिले, मीही खाल्ले. आणि माझं नेहमीचं रुटीन कसं असेल, मी रात्री उशिरापर्यंत मी जे कटिंग वगैरे काही आहे ना, काही स्टिचिंग वगैरेचं सगळं मुलं आणि मिस्टर झोपले ना की तेव्हा मी करत असते. म्हणून मला सकाळी ना लवकर म्हणजे माझ्याकडून उठलं जात नाही. मी सकाळी मोठ्या मुलाला स्कूलमध्ये पाठवते आणि त्याच्यानंतर तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मी परत झोपून घेते आणि मग नंतर उठून मग मी घरातली सगळी कामं करते. तर आज तसं नव्हतं. आज मला रात्रभर म्हणजे एक दिवस आधी म्हणजे मी सॅटर्डेला मशीन बुक करून आलेली, ती संडेला येणार होती आणि संडेला नाही आली आणि मंडेला येणार होती. मग तो संडे पण माझा असा गेला की कधी हा जातोय आणि कधी नाही. आणि मग रात्री पण मला झोप आली नव्हती. मला असं वाटतं सकाळी कधी मंडे येतोय आणि मंडेला माझी मशीन येते, असं मला झालेलं आहे. तर रात्रभर झोप पण आलेली नव्हती, तरी मला सकाळपासून ते दिवसभर असं फ्रेश वाटत होतं, छान. म्हणून मी गाणी वगैरे लावून ठेवलेली टी व्हीवर आणि त्याच म्हणजे फ्रेश वाटत होतं मला. आणि जयंती ही आमची येत आहे म्हणून मला तेच जयंतीचा उत्साह पण भरपूर वाटत होता. सँडविच खातोय. लवकर लवकर आवडण्याच्या घाईमध्ये स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून म्हटलं सँडविच केले, तेच खाते. वीडियो बनेगा. वीडियो बनेगा. फाइनली 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 हमारा सपना पूरा हो गया. और सपना के साथ सपना पूरा हो गया. हकीकत में फाइनली आ गई. काय म्हणते त्याला म्हटलं आडवा कॅमेरा चालू ठेव, आडवा. झाला बघा. कितनी खुशी. मग चहा पिऊन पण निघाले. कमासा मागव. नाही अशी येतात कधी पॅकिंग. हां थैली किधर है? तो आपका बैग थैली थैली मेरा बैग भी चाहिए. थैली उधर थैली दिया ना. पाणी तू भैया नहीं. रिबन कापी दी ना मला पाणी. बहुत हा बहुत खुश होती हो. भाऊ जाताच कोणाला आता जय काला का नाही म्हणे या या आय खुशी ये तर खाली बघायला ये. आता आता पुढच्या दुकानाच्या ओपनिंगच्या वेळेस तुझ्या पाय उमटो आम्ही.
तुझे पण सांभाळून जाय जाणार आहे मस्त चला मस्त युरुगाईला बोलायला मजबूत आहे ना चांगलं बघ बरं आता कशाला काढणार बाबा साहेबान दिले बाबा साहेबान हा वाकडं का काय दिसते पडते तुला लावायचं बाकी आहे? मोठी बाजारची. अजिबात नाही. शॉप आहे. कोणती अजिबात नाही अजिबात नाही कोण पण पुसून बघ नाही नाही लागणार नाही ना नरम सॉफ्ट आहे ना सॉफ्ट आहे ये आगाऊपणा करून म्हणजे भावना माहिती नाही माहिती आहे थोडीशी म्हणजे बुक करून आल्यानंतर हिंट दिली आहे आता काय सरप्राईज भारी जाऊ दे भारी झालं मम्मी कधी समोर चालू होतं का मम्मी घेऊन जाऊ, हे नाही काय मोठी आण मोठी आणि ते ग्लास पण आहे प्लास्टिकचे ग्लास बस अय भाऊ अय उंदीर मामा हा. गेला काय आता खाली आत्ता जस्ट आली ना मला वाटलं ते आलेली काय नाही नाही मी यायच्या आधी फोन केला मी फोन येत होती मला पाठवलं म्हटलं जाऊन सांगूया मला वाटलं झोपली ती काय म्हटलं आजची मम्मी नाही लागली गावाला गेले आता आपले आहेत सगळ्या घरचं मन मी गावात गेले. पेपर संपले त्यांचे लवकर बोलत होती रिबीन कापली नाही त्याला ते शूटिंग चालू केली वाटतं बहुत दिन से मैं तेरी राह देख रही हूँ पजामा की बाई तो पागल हो गई बचपन में जब मम्मी ने लिया था ना तभी भी इतना ही खुश हुआ था ये कब से उसको चुरा अभी पैर पे गिरेगा इसके ना का पाय मारलास तू पाय पडतो पूर्ण मिळून 100 किलोचा असते ना म्हणजे हा मध्ये पडली 25 मध्ये आली 25 मध्ये आली नाही चलणार ना बरं तेवढी तरी एक शांतता मला आहे ना आपण एकदा नाही का ती मशीन घेऊन गेलो होतो ती वाली घेतली होती त्याने घेतली तेव्हा तिथून उचलून तरी ते परत रिक्षामध्ये पकडेपर्यंत नेली होती माझ्याकडून गाडी पण उचलली जात नव्हती तर कुठे घेतली आपण ती याला गेलो होतो इथं जोगेश्वरीला बस आहे का ए बाबा वरती कर एक नाही ना हे आलं ना रांदा तो आने दो स्वामी इकडे बेटा इकडे तुला फोन लावतो हॅलो बोल हॅलो दादा ते दादाशी बोल हा बोलतोय अंशू बोलतोय बोल दादाला फोन लाव त्याला फोन विचार दादाशी बोल बोल दादाशी एक खुर्ची दे रे बाळा आपण खुर्चीवर ठेवू पीछे हां पैर हटा के ही धागा डालेगा नहीं तो हाथ सच में करने लग रही है अर्थिंग है अर्थिंग है लागतंय खरंच ते लागलं मला थोडंसं. स्टीलच्या आपण याच्या- काढा का सगळी स्टीलच्या याच्यावर थोडंसं लागेल माझ्या मते गाडी? उंटाई नाहीये? हाथ से थोड़ा उसको पकड़े रहो तो हाथ नाही बाबू रस्सी का धागा छोटा है पीछे सब बघा, बघा, म्हणे, द्यायची. मशीन आली की नाही?
कपडा लावलेला आहे शिलाई मार. गुगल गुगलने सांगला इंग्लिश कथा शिलाई म्हणे. जाओ भाई पैर से उठाइए ठीक काय शोध लावताय का बाई दोघं करू. ये देखो भैया मैं आपको सिखाती हूँ. पैर से उठाओ पैर से ती सवय ना. आदत का परिणाम. मैं स्टार्ट कर दिया है. इसके बाद में ऐसा पैर पड़ने का. जवळ घ्यायची का पैर से चला हा देखो आपने सीधा सिलाई नहीं मारा था. ओ शिलाई जवळ घ्यायची का शिलाईच्या जवळ ठीक है देखा. हो मशीनचं नाव वगैरे का हाँ ये देखो इसको बोलते सिलाई. बराबर आया. स्टॉप करू का व्हिडिओ की राहू देऊ. स्टॉप स्टॉप. माझ्या विद्यार्थिनी आता मशीन शिकायला. है ना? नाही भैया गेल्यावर करू ना. भैया गेला किती जणी मशीनचं डेमो द्यायला तो भैया आलेला. तो भैया गेला. त्याला आम्ही खूप परेशानही केलं. क्या कैसे करणे का क्या नाही विचारून परेशान केलं आणि त्याला आम्ही ज्यूस वगैरे माझा वगैरे देऊन मग तो भैया व्यवस्थित असा गेला आणि त्यानंतर मग पूजा करायला घेतली मशीनची. माझ्या सर्व मैत्रिणी मला मिळून सांगत होत्या स्वस्तिक असं काढा तसं काढा असं तसं हे सगळं सांगत होत्या आणि त्यांनी माझ्यासोबत पूजा करून घेतली. तर खरं आहे ना की मैत्रिणी आपल्या लाईफमधली ना खूप एक अविभाज्य भाग असतो. म्हणजे त्यांचा आणि आपलं रक्ताचं नातं हे अजिबात नसतं पण तरी त्या अगदी ती आपली जिव्हाळ्याची नाळ आहे ना अगदी अशी जुडलेली असते ना की खूप छान ते नातं असतं. त्या नात्यासारखं नातं कोणतंच नसतं असं मला वाटतं. म्हणजे तिथे ना काहीच कोणतंही कनेक्शन नसताना ते एकमेकींना भेटलेले असतात. ते एकमेकींसाठी काहीही करायला तयार असतात. असं हे मैत्रीचं नातं असतं. आणि तशाच ह्या आमच्या मैत्रिणी आहेत. म्हणजे आमच्या मैत्रीला आता 10-11 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. आम्ही सर्व पोलीस वाईफ आहोत आणि आम्ही म्हणजे आमचे मिस्टर पोलीसमध्ये आहेत म्हणून आम्ही पोलीस क्वार्टर्समध्ये राहायला आलो. आणि राहायला आल्यानंतर आमची ओळख झाली त्यानंतर मैत्री झाली तर आम्हाला बहिणी देखील आता एवढ्या जवळच्या वाटत नाही. एवढ्या आम्ही मैत्रिणी एकमेकींना जवळच्या वाटतो असं आमचं नातं आहे. तर अशाच मैत्रिणी सगळ्यांच्या असल्या पाहिजे. तर आता आम्ही पूजा वगैरे करून घेत होतो बघा. आणि सर्व मैत्रिणींनी पूजा वगैरे करून घेतल्या आणि सगळ्यांनी म्हटलं की सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि खरं सगळ्यांचे जे मनात काही इच्छा असतील स्वप्न असतील ना तर सगळ्यांचे पुरं होऊ दे हेच देवाला सांगणं आहे. आणि ते म्हणजे आपल्या कष्टानेही करायचं असतं. असं नाही म्हणजे आपल्या नशिबात असेल वगैरे असं काही नाही. आपण जर कष्ट केले ना तर जे नशिबात नसेल ना तेही आपल्याला मिळू शकते. तर मी सर्वात आधी माझ्या जुन्या मशीनची पूजा करून घेतली कारण की तिनेच मला जे काही शिकवलं आहे जे मी तिच्यावर काम केलेलं आहे की त्यामुळे मी आज ही मशीन घेऊ शकली. आणि त्या मशीनची पूजा वगैरे करून घेतली. नंतर सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे केलं. विरू बाजूला उभा. पायड्या इकडे खाली करा. कसं वाटतंय मॅडम? एकदम मस्त भारी. म्हणजे अंग दुखणार नाही ना असं smooth पाय दुखणार पाय. हा मोठी जाऊ माझी. इकडनं नको येऊ बेटा मुलांना स्टेटमेंट बघा. नाही ना हा बरोबर खरंच म्हणतात ना लाईफ जीवनात मैत्रिणी पाहिजे तर खरंच पाहिजेत बघा. त्यांच्यापेक्षा जवळचं कोणच नसतं. बघताय का थांब पाय झाले शिवा खरंच शिवा. स्वतः शिवायला सुरुवात करा. इथे ना आम्हाला शिकवून द्या. छान शिवा. पॅटर्नचे घाला. आमचे शिकवून द्या. हा खरंच हेच मला का बाई शांत बाई. आवाज येऊ दे माझा. शांत आवाज येऊ दे माझा. आमच्या बिल्डिंग मध्ये कोणताही कार्यक्रम असला सगळ्यात पहिले हजर असणाऱ्या वर्षाताई. वर्षाताई कोणी सांगून दिले की वर्षाताई नाव? तुम्हाला कसं वाटलं? सांगा. Instagram. ए बाई हा काय झालं? येतंय त्याच्यात असं आहे नाही काय आड केलं असं काहीच नाहीये. नाही. हा, मग आता तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं इकडे बघून? हा छान आत्ताच वाटतंय. एकच नंबर ना. हा कधीपासून क्लास जॉईन करताय मग तुम्ही? तुम्ही म्हणाल तेव्हा या क्लास कधी ओपन होत आहे ते तारीख सांगा आम्हाला. जून आम्ही पण जॉईन करून घेतो. तारीख सांगा हो आम्हाला 2 शब्द.
चालू आहे ना. नाही ते वरच क्लिक चालू, करा. हा. हा. हा, एक बरं काढा नाही तर आणि ए, काढला, काढलाय काढला. सुरू आहे. काढले. फोटो बी नाही जातच, काढा ना. सकाळीच मी व्हिडिओची स्टार्टिंग करताना तुम्हाला सांगितलेलं की काहीतरी आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि आजच्या दिवसामध्ये मी म्हणजे खरंच खूप एक्सायटेड होते सकाळपासून, कारण की मी म्हणजे शनिवारी मी ना फक्त सहज मैत्रिणीसोबत भरपूर दिवसापासून डोक्यात प्लॅनिंग चालू होती की मला ही मशीन घ्यायची आहे म्हणून. पण मग कसं ना असं पटकन डेअरिंग होत नव्हती, घेऊ की नको, एवढी महाग आहे, कसं घेणं होईल, आणि आधीच्या मशीनवरच मग ॲडजस्ट करूया, नंतर ही मशीन घेऊया, असं करत करत ना भरपूर दिवसापासून डोक्यात चाललेलं. पण त्या दिवशी ना माझी मैत्रीण, माझी जी बेस्ट फ्रेंड आहे ना ती आणि मी, आम्ही दोघीजणी सहज असं मशीन कुठे मिळते का ते बघण्यासाठी असं गेलो. तर ती पण मला भरपूर दिवसापासून सांगत होती की तू एवढं छान ब्लाऊज शिवतेस तर तू घे म्हणून ही मशीन. तर मग ती आणि आम्ही सहज असं मशीन बघायला गेलो आणि तिथे दुकानात जाऊन ना आम्ही फायनल केल्यानंतर मग अर्धे पैसे भरले आणि तिथे जाऊन फक्त म्हणजे सगळं हे फिक्स केलं आणि सांगितलं की म्हणजे ते बोलले की संडेला आमचं शॉप बंद असतं, मग आम्ही मंडेला तुमच्याकडे मशीन डिलिव्हर करू. आणि मग मंडे तर तो संडे मधला ना तो कसा जाईल आणि कसा नाही असं मला चाललेलं की कधी तो एकदा तर संडे तो मधला जातोय आणि मंडे येतोय आणि माझी मशीन येते. म्हणून मी आज सकाळपासून माझं रुटीन चेंज केलं. मी सकाळी 6ला उठून जरा थोडा वेळ योगा वगैरे केला, सकाळपासून लवकर कामं आवरायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मशीन यायचा टायमिंग झाला. मिस्टरना सांगितलं होतं आज की म्हणजे घरी थांबा प्लीज माझ्यासाठी, माझी मशीन येणार आहे म्हणून. पण ते म्हटले की नाही, माझं तर थांबणं शक्य होणार नाही, आपण संध्याकाळी आल्यावर परत सेलिब्रेट करू. पण माझ्या मैत्रिणींनी माझा दिवस ना खूप छान असा मस्त असा केला आज, कारण की म्हणजे माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे की पहिल्यांदाच म्हणजे पहिल्यांदा नाही, मी अजून एक म्हणजे आपण जेव्हा स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हिमतीवर जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करतो ना, आणि त्याच्यात मिस्टरांची साथ ही खूप महत्त्वाची असते. मिस्टरांची जर सपोर्ट नसेल ना तर आपण काही करू शकत नाही. तसंच मिस्टरांचा यामध्ये म्हणजे खूप मोठा वाटा असतो. म्हणजे एखादी कोणती स्त्री जर काही करत असेल ना, तिच्या मागे जर तिचे मिस्टर जर नसतील ना खंबीरपणे उभे, तर आपण म्हणजे मिस्टरांच्या सपोर्टशिवाय आपण ह्या कोणत्याही गोष्टी आपण करू शकत नाही. जर आपल्यात कितीही म्हणजे काही करण्याचं आयडिया असेल, कला असेल ना, तरी आपण म्हणजे नाही करू शकत जर मिस्टरांचा सपोर्ट नसेल तर. तर ह्याच वाटचालीकडे म्हणजे पुढे पाऊल टाकण्यासाठी ना त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि प्लस माझ्या मैत्रिणींना तर खूप सपोर्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टीमध्ये उत्साही असतात. तर आज माझी मशीन आली ना तेव्हा त्याही सगळ्या उत्साही होत्या आणि त्याही एकदम त्यांनी खूप छान सपोर्ट केला. आणि माझी मुलं मला सपोर्ट करतात, म्हणजे माझी मुलं त्यांची कामं स्वतःहून सगळे करतात, मला कामामध्ये हेल्प करतात, म्हणून मी ह्या कामाकडे लक्ष देऊ शकते. आणि त्याआधी म्हणजे माझे मम्मी पप्पा ज्यांनी मला लहानपणी हे म्हणजे क्लासला घातलं ते शिकण्यासाठी, थोडे दिवसच मी गेली, पण म्हणजे म्हणजे त्यांनी मला असा रस्ता असा ठरवून दिला की तुला ह्या रस्त्याने जायचं आहे आणि त्याच रस्त्याने मी वाटचाल तेव्हापासून सुरू केली आहे ना. तर मी म्हणजे भरपूर असे अडथळे आले, भरपूर असं म्हणजे नाही करायचं, आता बंद करायचं, आता काय घरी बसून नाही करायचं, असं भरपूर हे केलं. पण त्यानंतर तरी मी त्या वाटेवर चालतच आहे आणि अजून पूर्ण तो रस्ता पार करायचा आहे आणि पूर्ण सक्सेस होऊनच थांबायचं आहे. तर माझा आजचा दिवस खूप छान असा गेलेला आहे. आता याच्यावर उद्यापासून म्हणजे माझ्या ह्या मशीनने माझी ही आधीची मशीन आहे ना, हिने मला खूप सपोर्ट केला. हिच्या आधीची मशीन आहे ना, जी मी आता सध्याला म्हणजे माझ्या सासरी जावेकडे दिलेली आहे, तिलाही म्हणजे शिकता यावं. असं नाही की फक्त आपल्याला सगळं काही आलं पाहिजे, आपणच केलं पाहिजे, अशी भावना अजिबात ठेवायची नाही. म्हणजे आपल्यासोबतच दुसऱ्यांनीही पुढे जायला पाहिजे, दुसऱ्यांनाही काही करता आलं पाहिजे, अशी जेव्हा भावना असते ना तर आपोआपच आपण पुढे जाऊ. आता बघा, एक गोष्ट मी सांगते आवर्जून की माझी ती मशीन आहे, माझी ती लग्न आधीची मशीन आहे. जेव्हा मी 8वीला होते ना तेव्हा माझ्या मम्मीने ती माझ्यासाठी घेतलेली आणि मग ती मशीन मी दुसरी मशीन घेतल्यावर ना मी ती मशीनचा काय विचार केला की ही मशीन माझ्या मम्मी पप्पांनी माझ्यासाठी घेतली आहे, तर ती मशीन मी माहेरी ठेवलेली. म्हटलं की म्हणजे गावी कधी आले गेले तर मग त्या मशीनवर मला माझे ब्लाऊज बाकीचं कोणाचं काही शिवायचं असेल तर शिवता येईल, कारण की आपण टेलर कुठेही गेलं तरी आपलं काम थांबवता येत नाही. म्हणून मी तिथे जाऊन ते ब्लाऊज शिवण्यासाठी ती मशीन तिथे ठेवलेली. पण आता म्हटलं माझी जाऊ पण ती पण घरीच असते, तिला म्हणजे घरी गावी असते ती, तर तिला घरी बसून दिवसभर मग मोकळा राहण्यापेक्षा तिनेही जर शिवणकाम शिकले तर तिच्याही हातात थोडेफार काही पैसे येतील. म्हणून ही मशीन ना म्हणजे मी संकोच केलाच नाही मनात की ती माझी मशीन खराब होईल, चांगली राहील,
किंवा मी तिला का देऊ, ती माझी आहे मी तिला का वापरायला, असं काहीच मी संकोच केला नाही. मी ती मशीन तशीच घेतली आणि तिच्याकडे नेऊन सोपवली. म्हटलं तुला जेवढं म्हणजे आता कसं ती गोष्ट म्हणजे असं खराब झाली म्हणजे खराब होऊन जाईल असं नसतं, ती खराब होते, रिपेअरिंग होते, असं चालू असतं. म्हणून मग मी मोठ्या मनाने तिच्याकडे ती मशीन देऊन आली आणि तिला म्हटलं तू शिक. आणि ती शिकेपर्यंत मी तिला अजूनही दुसरी मशीन देणार आहे. आणि म्हणजे मी माझी ती मशीन जी लग्नाच्या आधीची जी मशीन आहे ना, ती मी परत माहेरी तिथे घेऊन येईल आणि तिला मी दुसरी मशीन देईल. पण मी तिला मोठ्या मनाने ती मशीन दिल्यानंतर माझ्याकडे ही मशीन आपोआपच आली. म्हणून आपण जेव्हा कोणासाठी काही चांगला विचार करतो ना, तर देव आपल्यासाठी नक्की काहीतरी चांगलं, म्हणजे ते म्हणतात ना त्याला काहीतरी ते लॉ ऑफ अट्रॅक्शन, तसं आपण जर ज्या गोष्टीचा विचार करतो ती गोष्ट आपल्याकडे येते. तर तसंच तर तुम्हीही जर शिवणकाम करत असाल आणि तुम्हीही म्हणजे शिकायला म्हणजे वाटत असेल तुम्हाला शिकावं असं, तर नक्की सुरुवात करा. जुनी मशीन घ्या. म्हणजे मला माझ्या मम्मीने 8वीमध्ये मशीन घेतलेली, ती मशीन मी एवढे वर्ष वापरली. त्याच्यानंतर मी एक दुसरी म्हणजे मशीन घेतलेली, ती इलेक्ट्रॉनिकची, माझ्या दादाने माझ्यासाठी गिफ्ट घेतलेली ती एक मशीन. त्याच्यानंतर मी स्वतःच्याच पैशाने, स्वतःच्या साठवलेल्या पैशाने, म्हणजे जे ब्लाऊजमधून जे मी पैसे कमवले होते ना त्याच्यातून मी घेतली. तर ती मशीन गावीच विकत घेतलेली, पण ती व्यवस्थित नाही निघाली. मग ती म्हणजे फॉल बिडिंगसाठी मी घेतलेली, पण ती जास्त दिवस नाही चालली, मग ती ठेवून दिली साईडला. परत मामाने म्हणजे माझ्या मामीला एक गिफ्टमध्ये मामीला ते स्कीममध्ये मशीन भेटलेली, ती माझ्या मामाने मला दिली, ती पण होती. आणि त्यानंतर मग मी भरपूर ना म्हणजे ते असं हे ठरवलं की ह्या मशीन साध्या साध्या आहेत. मग मला नंतर तेव्हा हीच मशीन घ्यायची होती, पण ही मशीन घ्यायला गेली ना तेव्हा तिची प्राईस भरपूर जास्त होती. मग तेव्हा ही मशीन घेण्याचं टाळलेलं आणि तेव्हा दुसरी ही मशीन घेतलेली. ही पण मी ऑनलाईनच मागवली. म्हणजे मी ऑनलाईन फ्लिपकार्टवर ही मशीन सर्च करायची की मला हप्त्यावर मिळेल का, EMIवर मिळेल का, पण तेव्हा काही शक्य झाले नाही. म्हणून मग मी ती मशीन ती अशीच कॅशमध्येच घेते, रिल्सनची. ती पण बिचारी म्हणजे 3 वर्ष तीही कंटिन्यू चालत होती चांगली व्यवस्थित. आणि आता त्या 3 वर्षानंतर माझंही नवीन वर्ष आलं आहे. माझ्यासाठी खूप म्हणजे आजचा दिवस तर माझ्यासाठी खूप खास आहे. तर चला, माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मला आता म्हणजे नवीन एनर्जी आलेली आहे की मी अजूनही म्हणजे ब्लाऊजचे ड्रेसचे व्हिडिओ असे बघा, छान छान असे वेगळ्या पॅटर्नमध्ये असे मी ब्लाऊजचे ड्रेसचे व्हिडिओज टाकत जाईल आणि तुम्ही ते बघत जा. तुम्हीही शिका आणि तुम्हीही माझ्यासारखे जसे घरी बसूनही पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा. चला, बाय बाय.